नमस्कार, सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. खूप दिवसांनी आपला व्हिडिओ आलेला आहे. आता आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि पाऊसही सुरू आहे. अशामध्ये असे छान कुरकुरीत गरमागरम साबुदाणा वडे असले तर किती छान मजा येईल. तर त्यासाठी मी तुमच्यासाठी मस्त कुरकुरीत आणि एकदम झटपट कढईमध्ये न फुटण्यासाठी काही टिप्स अशी साबुदाणा वड्यांची रेसिपी आणलेली आहे. चला तर मग झटपट आपण हे रेसिपी सुरुवात करू. तर काय करायचं आहे, सर्वात आधी आपल्याला साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. 2 पाण्याने धुवून घ्यायचा. जेवढा साबुदाणा आहे त्याच्यात अर्ध पाणी घालायचं. साबुदाणा मोजून घेतला नसेल तर साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालायचं आणि 5-6 तास 1 वाटी साबुदाणा होता त्यासाठी 2 मीडियम आकाराचे बटाटे सकाळी भिजत घातला होता. संध्याकाळचे वडे करत एका किसणीने मी किसून त्याकरता किसून घेतल्यामुळे काय होतं, बटाटा आणि साबुदाणा एकजीव होतो आणि आपला साबुदाणा आहे त्याला बाइंडिंग येते आणि वडे छान होतात. आता यामध्ये मी अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, थोडी हिरवी मिरची घातलेली आहे आणि थोडी लाल मिरची, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा जिरे घातलेला आहे. हे सर्व साहित्य व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा किसून घातलेला आहे त्यामुळे याला छान बाइंडिंग येते आणि गोळा व्यवस्थित बनतो. हे बघा, अगदी सहज याचा गोळा तयार झालेला आहे. आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये आणि हव्या त्या शेपमध्ये तुम्ही वडे बनवून घेऊ शकता. एकाच टाईमला वडे बनवून घ्यायचे म्हणजे तळायला छान होते आणि हातसुद्धा खराब होत नाहीत. तर मी येथे मस्त मीडियम आकाराचे गोल गोल वडे तयार करून घेते. छान व्यवस्थित कडकडीत गरम झालेली आहे त्यामुळे आता यामध्ये रंग एका वेळेस जेवढे येतील तेवढे वडे घालून घ्यायचे. वडे घालून झाले की एखाद मिनिट त्याला बिलकुल टच करायचं नाही. गॅस मोठाच ठेवायचा आणि फुल गॅसवरती 1 मिनिट हे वडे असेच न हलवता होऊ द्यायचे आहे. यानंतर काय करायचं आहे, गॅस थोडा मीडियम करायचा. मीडियम टू हाय गॅसवरच आपल्याला हे वडे तळायचे आहे. एकदम गॅस कमी करायचा नाही. आणि यानंतर वडे छान सेट झाले की काय करायचं आहे, एखाद्या छोट्या चमच्याने किंवा काठी चमच्याने याला पलटी करून घ्यायचं आहे. परंतु मीडियमच गॅसवर हे तळून घ्यायचे आहे. सुरुवातीला फुल गॅस ठेवला होता, नंतर आपण मीडियम गॅसवरती यांना पूर्ण तळून घ्यायचं आहे. असं केल्याने काय होईल, तुमचे वडे छान कुरकुरीत होतील आणि फुटणारसुद्धा नाही. काय होतं, तुम्ही मीडियम गॅसवर कधी वडे एकदम सोडले तर त्यामधील ते वाफ आहे ते बाहेर निघायला चान्स सापडत नाही आणि वडा फुटतो. त्यामुळे काय करायचं आहे, सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर गॅस मीडियम करायचा. मीडियम गॅसवर हे तळायचे आहे. गॅस अजिबात कमी करायचा नाही. एकतर तुमचा वडा फुटू शकतो, तुम्हाला भाजू शकते किंवा तुमचे वडे आहे ते एकदम लिचपिचीत होतील, एकदम असे कडक होतील नाही. त्यासाठी काय करायचं आहे, कुरकुरीत वड्यांसाठी मीडियम गॅसवर हे तळायचे आहे. तर येथे बघू शकता 2 ते 3 मिनिट झालेले आहे. वडे छान तळून झालेले आहे आणि ते बुडबुडे आहे ते सुद्धा कमी झालेले आहे. म्हणजे आपले वडे छान कुरकुरीत तळले गेलेले आहे. आजूबाजूचे बुडबुडे एकदम नाहीसारखे झालेले आहे. आता आपले हे वडे तळून झालेले आहेत. येथे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. गोल्डन आणि कुरकुरीत झालेले आहे. त्याचा मी तुम्हाला आवाजसुद्धा ऐकवते. हे बघा किती छान कुरकुरीत झालेले आहे. एकदम वरून कुरकुरीत आणि आतमध्ये सॉफ्ट आहे आणि छान फुललेले आहे. तर हे आपली एक बॅच तळून झालेली आहे. राहिलेले वडे मी याचप्रमाणे तळून घेते. गॅस सुरुवातीला मोठा करायचा, त्यामध्ये आपण राहिलेले वडे आहे ते सोडून घ्यायचे आहे आणि हे मीडियम टू हाय अशा फ्लेमवर हे वडे छान कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. हे बघा, राहिलेले सर्व वडे मी तळून घेतलेले आहे आणि याच्यासोबत खाण्यासाठी काही मिरच्यासुद्धा तळून घेतलेल्या आहे. तुम्ही याच्यासोबत शेंगदाण्याची चटणीसुद्धा करू शकता आणि हे वडे असे सुद्धा खायला खूप छान लागतात. आता बाहेर छान मस्त पाऊस सुरू आहे आणि आषाढी एकादशीचा उपवास आहे किंवा तुम्ही असेही स्नॅक म्हणून हे खाऊ शकता. खूप छान लागतात. तर हे वडे तुम्ही फ्रीजमध्ये असे बनवून सुद्धा ठेवू शकता आणि वेळेवर आपण जे बनवलेले आहे ते असे फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि नंतर वेळेवर तळून सुद्धा खाऊ शकता किंवा शॅलो फ्राय सुद्धा करून खाऊ शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की